मी पूनम आज एकदा तुमचं स्वागत करते. घरातल्या घरात कधी नूडल्स बनवला का? नाहीच बनवला असता. ते पण साधे सिंपल आपल्या घरात आहे त्या साहित्यानं बनवायचं. खूप पौष्टिक आणि मुलांसाठी खूप फायदेशीर. मैदा वगैरे खाण्यापेक्षा असं तुम्ही घरातल्या घरात नॅचरल पद्धतीनं कसं आपण जास्त मुलांना प्रोटीन भरून पोटभर खाऊ घालू शकता, पाहू शकता. 2 वाट्या शाबू घेतल्या, अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी फुटाणे आणि 3 वाट्या तांदळाचे तांदूळ घेतले आणि 3 वाट्या गहू घेतले. सगळं मिक्स करून घेतले. रवाळ दळून आणले. पूर्णपणे बारीक दळून आणायचं नाही, लक्षात ठेवा. आणि रवाळ दळून आणले. चला आता आपण बनवून घेऊया. नूडल्स बनवण्यासाठी एक ताट घ्यायचं. ताटामध्ये पीठ घ्यायचं, लागेल तसं. लय घ्यायचं नाही, लागेल तसं पीठ घ्यायचं. थोडं थोडं घ्यायचं. म्हणताना आपल्याला प्रमाण कळेल. तुम्हाला सांगायला खूप साधे साधे गोष्टी मी तुमच्यासंग शेअर करत असते. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केलं ना, खूप सुंदर तुमचे चायनीज बनेल बघा. नूडल्स बनवू शकता. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकता, पण खूप सुंदर होतात आणि खायला पण मस्त एक नंबर लागतात. तुम्ही मैद्याची तर खायची विसरूनच जाचाल. हे बनवलं ना तुम्ही न चुकता दरवर्षी मुलांसाठी बनवून ठेवचाल. स्टॉक शिल्लक ठेवचाल बघा तुम्ही. मी तर बनवतच आहे. तुम्ही पण बनवून ठेवा. म्हणताना तुम्हाला खूप मस्त होईल. पण पाणी थोडं थोडं शिंपडा देऊनच भिजवायचं. लय गिचका नाही तर पीठ तिंबल्यासारखं नाही अजिबात. पाणी थोडंसं शिंपडूनच घ्यायचं. कोरडं थोडं वल्लं ठेवायचं. म्हणताना शेवयात पूर्ण असं छान चिकटपणे पूर्णपणे म्हणेल तसं नूडल्स तयार व्हायला मदत होते. दुसरं काय नाही. लय पातळ तिंबल्यानंतर पूर्ण होत नाहीत, अर्ध्यातनं तुटतात. होतात पण अर्ध्यातनं तुटतात. आपल्याला लांब सडक नूडल्स मुलांना दाखवायचे आहेत ना, म्हणून ही छोटी छोटी गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. फॉलो केल्यानंतरच तुमचं समजेल की कुठली चूक आपण टाळायची आणि कुठली न करायची. चला आता तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं हाताळं पाणी घेऊन हलक्या हातानं पूर्णपणे पीठ वल्ल करून घेत आहे. तुम्ही पण ही छोटी छोटी गोष्टी फॉलो करा. नंतर खूप सुंदर शेवयाचे आले मला पण नूडल्स होतात. चला मी या पद्धतीने पूर्णपणे आता पीठ सुक्कं आहे तर थोडं थोडं पाण्याचा शिंतोडा देऊन तुम्ही पाहू शकता. आता म्हणजे पूर्णपणे हे झालंय, वल्ल झालं पीठ पूर्णपणे हे झालंय. ही साचा आहे, मी घरात बनवत आहे. तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर तुम्ही शेवयाच्या गिरणीत जाऊन आम्हाला नूडल्स बनवायच्या मोठ्या चाळणीनं बनवून द्या म्हटलं तर देतात. ही 3 प्रकारच्या चाळण आहेत. मी काय करते, समजात मोठी असलेली घेत आहे. नूडल्स बनवायचे आहेत ना मला. मी शेवयाचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे नक्की. त्याला पण भरभरून सपोर्ट करा. म्हणताना तुमचं नेक्स्ट टाईम ह्याच्यापेक्षा छान अजून थोडं छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही पाहू शकता 3 चाळण्या होत्या. त्याच्यामधले 3 प्रकार होते. खूप मोठी, मीडियम आणि समजा छोटी. मी त्याच्यामधले मोठीच घेतले. तुम्ही पण घरात साचा वगैरे नसेल तर माझ्याकडे साचा होतं म्हणून तुम्हाला मी बनवून दाखवत आहे. नसेल असलं तर पण मी तुम्हाला गिरणीतनं बनवून दाखवलेच असते. पहिले असं साच्याचं दांडा घालून घ्यायचं. मग परत चाळणे घ्यायचं आणि त्याला लावून घ्यायचं, फिट करून घ्यायचं. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्ही फॉलो करा. नसेल तर डायरेक्ट गिरणीतनं बनवून आणा, बनवून देतात. काही टेन्शन नाही. घरात नसेल तर आपलं कुरडीचं असतं ना साचा, त्याच्यामध्ये पण होतात. मी व्हिडिओमध्ये अपलोड केले. कुरडीच्या पण साच्यानं बनवले होते. खूप मस्त होतात. एवढंच की त्याला भरपूर उशीर लागते, एवढंच फरक आहे, दुसरं काही नाही. मग हे बसून घेत आहे नट बसवल्यानंतर झालंय मस्त तयार आपला साचा. 1-2 डबे घ्यायचं, एक फळी घ्यायचं आणि मध्ये साचा लावायचं. मी फिट कशी करायचं तुम्हाला दाखवतेच. की चला झालं पूर्णपणे साचा. 2 डबे ठेवले, फळी ठेवले मध्ये. आता साच्याला असं एक ते हुक होतं ना, असं वरल्या बाजूनं घालायचं आणि पूर्ण नट होईल तेवढं जास्त फिटिंग करून घ्यायचं. म्हणताना शेवया करताना जास्त काही पटपट होतात नूडल्स. आता पूर्णपणे फिट झालं साचा. आपण पीठ भरून घेऊया. असं घ्यायचं एक पेपर किंवा काय तर हातरात तुम्ही खाली. मी पेपरच हातरत आहे. पीठ घ्यायचं थोडं थोडं कोरडं करून आणि थोडं लयच कोरडं वाटलं तर अजून थोडं पाण्याचं शिंतोडा द्यायचं वरी.
पाण्याचं शिंतोडं पाहू शकता तुम्ही. असंच पीठ घ्यायचं. आता इकडं मुलं कोण असेल तर बसवायचं आणि ते पूर्णपणे शेवायचं. होईल तेवढं नूडल्स बनवून घ्यायचं आपण. आणि असं होईल तेवढं बसेल तेवढं पूर्णपणे पीठ भरून घेत आहे. साच्यामध्ये भरून घेतले पाहू शकता. एका हाताने मी फिरवत आहे. इकडे माझे दोन्ही मुलांना बसवले. पूर्णपणे मी नूडल्स बनवून घेत आहेत. कशी वाटली माझी रेसिपी सांगायला विसरू नका. असं छोट्या मोठ्या रेसिपीसाठी नक्की मला फॉलो करा. एक जात छानशी कमेंट करा, लाईक करा. आणि गावाकडले रेसिपी पाहण्यासाठी असं साधे सिंपलला मला फॉलो करायला विसरू नका. पूनम किचन ब्लॉगला. हे झाले नूडल्स पाहू शकता किती लांब सडक झाल्यात. तुम्हाला मी दाखवतेच हातामध्ये. तुम्ही असं पण वाळवलं तर चालेल. ते उघड नावाला नूडल्स दाखवतात. त्यांनी काय घालतात माहिती नाही. मी तर असं लाकड घेतले, बांबू घेतले, खाली वणणे हातरले, पूर्णपणे लांब सडक पूर्णपणे बांबू ठेवले. तुम्हाला मी दाखवतेच. आपण शेवया कशी वाळू घालतात ना, सेम तसंच वाळवून घेत आहे मी. वाळल्यानंतर असंच राहतात तुम्हाला डब्यामध्ये. आणि थोडंसं तुम्हाला लगेच बनवून वगैरे खायचं राहिलं तर कोरडं पीठ लावून उकळत्या पाण्यात घालून केलं तर पण लगेच तयार होतात. मी ह्याला थोडं खाली सुट्टं पडल्याला त्याला कोरडं पीठ लावून वाळवून घेत आहे. त्याला पण नूडल्सला ते आपण इकडं मुलं फिरवत होते तर मी पटपट साच्यामध्ये भरून वाळवून घेते खाली. असं पण तुम्ही वाळवलं तर चालतं. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बनवलं तर पण चालेल. काही प्रॉब्लेम नाही. चला आता पटापट आपण वाळवून घेऊया. हे झाले पूर्ण. आता मी फिरवून घेत आहे. तेवढं पूर्ण कंप्लीट करून नूडल्स झाले माझे. मी 3 किलोचे प्रमाणमध्ये बनवलं आहे. थोडंसंच कोरडं पीठ शिंपडाचं म्हणताना एकामेकाला चिटकत नाही. पहिले स्टार्टला पण दाखवले, आता पण दाखवत आहे. विसरू नका पीठ वरी शिंपडायला. कोरडं पीठ थोडंसं फेकायचं होईल तसं. पूर्णपणे मी नूडल्स बनवून घेतले. मी रेसिपी नक्की अपलोड करणार आहे नूडल्स बनवल्यानंतर. नक्की तुम्हाला विश्वास नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते. कमेंट करा म्हणताना मी करेन. कोणाला विश्वास आहे त्यांनी करतील, नसेल त्यांनी व्हिडिओ बघण्यासाठी मला सांगा. मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन. आता पूर्णपणे असं पण बनवलं तर चालतं, असं पण वाळवलं तर चालतं. हे लास्टच राहिल्यामुळे एवढं पीठ निघालं आहे. चला आता मी पूर्णपणे तुम्ही असं वणीवर टाकून घेतले. आणि पाहू शकता तुम्ही लांब सडक किती मोठे किती छान दिसत आहेत. कसे वाटले नूडल्स सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि मला फॉलो करायला विसरू नका. असंच तुमच्या संग न्यू काय तर मी मुलांसाठी शेअर करत असते. नॅचरल पद्धतीने आपल्याला किती फायदा होईल शरीरात त्याच्याच मी जास्त करून व्हिडिओ अपलोड करत असते. पण मला कोणी फॉलो करत नाही. जात एक छानशी कमेंट करा. पाहू शकता नूडल्स किती मस्त दिसत आहेत. हे पूर्णपणे आता वाळून तयार झाल्यात. मी डब्यात भरून ठेवते. वर्षभर खाण्यासाठी होतात मुलांना. होतात का नाही सांगायला विसरू नका. लाईक, सबस्क्राईब. डब्यात भरून घेतले मी शेवया. आणि बेल आयकॉन ऑन करा म्हणताना पहिली